खरवसाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी आल्याशिवाय अजिबात राहत नाही. पण आज आपण रोजच्या वापरातल्या साध्या दुधापासून मलईदार खरवस कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत. बऱ्याचदा शहराकडे चिकाचं दूध उपलब्ध नसतं, मग अशा वेळेस तुम्ही हा साध्या दुधापासून खरवस तयार करू शकता. अगदी चिकाच्या खरवसासारखं लागत नाही, पण त्याला पर्याय म्हणून अगदी बेस्ट आहे. विशेष म्हणजे गूळ घालून तयार केल्यामुळे मस्त चवीचा आणि पौष्टिक खरवस तुम्ही घरामध्ये तयार करू शकता. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर खरवसाच्या वड्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक बाउल घेतलेला आहे. घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच्या प्रमाणाने किंवा मेजरिंग कपने घेतलेली सगळी जिन्नस तुम्हाला मोजून घ्यायचं आहे. इथे आपण मेजरिंग कपने 1 कप आणि